श्री स्वामी समर्थ. आज दीप अमावास्या. इथे लावा एक दिवा. 7 पिढ्याचे पितृदोष दूर होईल. पितरांचा आशीर्वाद भरभरून मिळेल. दुःख, संकट, आजारपण, दारिद्र्य सर्व दूर होतील. निगेटिव्हिटी दूर होते. दीप अमावास्या हा आपल्या पितरांसाठी खूप खास, अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला गेला आहे. या दिवशी आपण आपल्या पितरांचे नामस्मरण नक्की करावे. जीवनातील संकट, आजारपण, दुःख, दारिद्र्य दूर होत नाही तेव्हा पितृ हे आपल्यावर नाराज असतात. यासाठी पितरांची सेवा केल्याने जीवनातील बऱ्याच संकट, अडचणी दूर होतात. यासाठी सर्वांनी दीप अमावास्या या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून लकलकीत करून पूजा मांडणी करायची आहे. दिव्यांना हळदी, कुंकू, अक्षता, फूल नैवेद्य ठेवून दिव्यांना नमस्कार करायचा आहे. घरामधील सुख, समृद्धी, अंधार दूर व्हावा, जीवनातील अडचणी दूर व्हाव्या यासाठी प्रार्थना करायची आहे. ही सर्व पूजाविधी करून झाल्यानंतर एक दिवा कणकेचा तयार करायचा आहे. त्यामध्ये आपण तिळाचं तेल टाकायचं आहे. एक वात तयार करायची आहे व दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा ठेवायचा आहे. आपल्या पितरांचे स्मरण करायचं आहे. पितरांना बोलायचं आहे, जीवनातील अडचणी, संकट दूर करा. काही चूक झाली तर त्यासाठी क्षमा मागायची आहे व आपल्या पितरांची ही सेवा नक्की करायची आहे. हा दिवा लावल्याने 7 पिढ्याचे पितृदोष दूर होतात. सुख, समृद्धी, आनंद, भरभराट होते. दीप अमावास्या या दिवशी आपल्या पितरांची सेवा प्रत्येकाने अवश्य करावी. पितृदोष असेल तर 7 पिढ्याचे पितृदोष ही एक दिवा लावल्याने दूर होतात. तर यासाठी प्रत्येकाने घरात दक्षिण दिशेला हा दिवा नक्की लावायचा आहे. या दिव्याचं काय करावे तर हा दिवा आपण रात्रभर ठेवायचा आहे व सकाळी कोणत्याही झाडाखाली हा दिवा टाकून द्यायचा आहे. किडे मुंग्या काही येतील ते खाऊन जातील. तेव्हा चुकून न कळत अन्नदानही होते व आपल्या पितरांची पूर्णपणे सेवा होते. श्री स्वामी समर्थ.